माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीभर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नाल्याच्या बहाण्या, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाडेक येताना तरी कोण ती नक्कीच द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलीची बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पाणा सोडला की वासरू आखडायचं न चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं न ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथं संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरबी घरात आली की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायचीच. तिथंच बसून राहायची. हातातली माळेच्या एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांच्या कोणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललेलं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायची, पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली. सरपण नीट नसेल की गड्याची फजिती. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची न आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीही. पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालून घालून खाऊ घालायचं. कुणाला खरकटं ठेवून द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून, दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजंत येणार. बसता बसता झोपी जाणार. पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं की आजी तट जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळे झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचं असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या. सासूरवाच, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा. आमची धाडस म्हणजे
गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्यांची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथे यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न मग त्या गावभर जायच्या. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळच सुटायची. माणसं ढाळजण बसली. रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघ्याच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाच. पर्यायानं वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. दुपारी ही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापऱ्याच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूमुळू, मुंगळा, भोवरा, गोट्या असे खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटीदांडू, भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनंच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाड्याच्या वाळक्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटाच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच चटकी मारायची न गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीच्या डावा रंगवायच्या. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वड्याच्या पारंब्याला लोंबकळत राहायची. झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. देवळात जायची. घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथलंच मोर्चा विहिरीकडं वळायचा. मनसोक्त पोहायचं. शिवना पाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगानं तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळे आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचेचा तौर, उंबर, डाळ, काटाड्यावर भाजलेली कणस, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाडी, शेण्या, कलिंगड, शेंदाडं, करडीची पात्रांची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कबरटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं मारडं असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.